नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आपला यूट्यूब चॅनल केमिस्ट्री विथ एस केमध्ये. आपण सगळेजण ज्या गोष्टीची ज्या ॲडमिशन नोटिफिकेशनची वाट बघत होतो इतक्या दिवसापासून ते नोटिफिकेशन अखेर आलेलं आहे. तर आजच्या तारखेला 8 तारखेला हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि उद्यापासून म्हणजे 9 डिसेंबरपासून लगेच ॲडमिशन प्रोसेस आता सुरू झालेली आहे. आता सध्या या व्हिडिओमध्ये मी फक्त ॲडमिशन शेड्यूल जे आहे हे टाईमटेबल जे आहे त्या टाईमटेबलबद्दल बोलणार आहे आणि एंटायर ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, त्या ठिकाणी टप्पे काय असणार आहेत, काय काय बदल असणार आहेत किंवा काय काय गोष्टी करायच्या आहेत प्रत्येक टप्प्यावर, ॲडमिशन प्रोसेसच्या प्रत्येक टप्प्यावर, या संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो मी आपला उद्याचा जो सेशन असेल लाईव्ह सेशन PVPIT कॉलेजचा, तर पुण्याचे PVPIT अर्थात पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या वतीने एक वेबिनार अरेंज केलेला आहे. यूट्यूब लाईव्ह सेशन थ्रू मी त्यामधून आपल्यापर्यंत येईल. हा सेशन जो आहे तो 10 तारखेला म्हणजे उद्या सकाळी 11 वाजता असणार आहे. साधारणतः 1 ते 1.5 तासाचा हा सेशन असेल आणि यामध्ये एंटायर ॲडमिशन प्रोसेस कशी असेल, प्रत्येक टप्प्यावरती काय काय गोष्टी आपल्याला करण्याच्या आहेत या संदर्भात बारकाईनं आणि अचूक असं मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचेल. तर त्या गोष्टी आपण तिथे बघूया. आज आपण बघूया हे ॲडमिशन शेड्यूलबद्दल. ॲडमिशन शेड्यूलमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्या कशा वाचायच्या, कशा घ्यायच्या हेही आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर बघूया आपण. ॲक्च्युली हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, कारण एवढी सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, गरजेची गोष्टी पोहोचवण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. मात्र चुका टाळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही कमेंट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा. तर इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. सगळ्यांना माहिती आहे की ओपनसाठी 45% आणि कॅटेगरीसाठी 40% एवढं PCM ग्रुपिंग असावं लागतं आणि CET किंवा JEE या दोन्हीमध्ये नॉन झिरो स्कोअर पॉझिटिव्ह स्कोअर असावा लागतो. ही बेसिक इलिजिबिलिटी कंडिशन झाली आणि ह्या कंडिशन जर फुलफिल असतील तर मग आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला लागतं. ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला mahacet.org अशी वेबसाईट दिली आहे, पण ॲक्च्युली वेबसाईट मी सांगतो ह्याच्या अगोदर हे जे दिसतं ह्याच्या अगोदर FE2020 असं टाकायचं. FE2020 म्हणजे वेबसाईट असेल FE2020 mahacet.org. मग आपल्याला ह्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते कसं करायचं ह्या संदर्भात वेगळा व्हिडिओ रजिस्ट्रेशन प्रोसेसचा उद्या येईल. तर ह्यासाठी जी काही फीस आहे तर ती फीस आपल्याला ऑनलाईन भरायची आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगमधून ऑनलाईन फी भरायची आहे रजिस्ट्रेशन करत असताना. तर ही फी कोणाला भरायची आहे, तर ज्या लोकांनी MST CET 2020ला अप्लाय केलेलं नाही अशाच लोकांना फक्त ही फी भरायला लागणार आहे. रजिस्ट्रेशन सगळ्यांनाच करायचं आहे, फक्त फी जी आहे ॲप्लिकेशन फी किती भरायची ती इथे दिली आहे बघा. तर ती फीस कोणी भरायची गरज आहे, फक्त ज्या लोकांनी CETचा फॉर्म भरला नाही किंवा CETची एक्झाम दिली नाही अशाच लोकांनी ही फी भरणं गरजेचं आहे. याचा अर्थ ज्यांनी CET आणि JEE दोन्ही फॉर्म भरलेले आहेत त्यांना ही फी देण्याची गरज नाही. ज्यांनी फक्त JEEचा फॉर्म भरला आहे त्यांना ही फी भरण्याची गरज आहे. थोडक्यात काय, CETचा फॉर्म भरला असेल तर ही फी भरायची गरज नाही. ठीक आहे, जाऊया पुढे. आता हे आहे मेन ॲडमिशन शेड्यूल. आता ॲडमिशन शेड्यूल म्हणजे नेमकं काय असतं तर ते बघूया आपण. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला मी आता जी वेबसाईट सांगितली की FE2020 mahacet.org या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला या तारखेपासून या तारखेपर्यंत म्हणजे 9 तारखेपासून 9 डिसेंबरपासून 15 डिसेंबरपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत 11:59 आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. इथे स्टार म्हटला बघा एक छोटासा. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनमध्ये झूम केल्यावर दिसेल. तर हे रजिस्ट्रेशन आपल्याला ऑनलाईन करणं गरजेचं आहे. ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर ते कसं करायचं मी ते सेपरेट व्हिडिओमध्ये येईल. त्यानंतर उद्यापासूनच दुसरा पार्ट सुरू होतो, तो म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्याला की मागच्या वर्षी फॅसिलिटेशन सेंटर ही कन्सेप्ट होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, फिजिकल व्हेरिफिकेशन असायचं. तर यावर्षी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ऑनलाईन असणार आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तर हे नेमकं काय काळजी घ्यायची या ठिकाणी बघा मेन्शन केलं आहे. तर ऑनलाईन व्हेरिफिकेशन हे 9 तारखेपासून 16 तारखेपर्यंत केलं जाऊ शकतं. मात्र 16 तारखेला 5 वाजेपर्यंत मुदत आहे. इथे जरी तुम्ही रजिस्ट्रेशन 12 वाजेपर्यंत केलं तरी चालू शकेल 15 तारखेपर्यंत, पण व्हेरिफिकेशनची मुदत ही 16 तारखेपर्यंत आहे, फक्त 16 डिसेंबरपर्यंत. तर या ठिकाणी नोट दिली पहा की कॅन्डिडेटला कुठेही ई स्क्रुटिनी सेंटरवरती जाण्याची गरज नाही, फिजिकली तिथं जाऊन बघण्याची गरज नाही व्हेरिफिकेशनसाठी. त्यासाठी आपल्याला हे ऑनलाईन मोडमध्येच व्हेरिफिकेशन करायचं आहे. आता व्हेरिफिकेशन करत असताना काय करायचं आहे, तर पहिलं काम आपलं काय, लॉग इन क्रिएट करायचं आहे. त्या ठिकाणी आपली सगळी माहिती भरायची आहे. सगळी माहिती भरून झाल्यावर आपले क्वालिफिकेशन डिटेल्स आणि कॅटेगरी डिटेल्स सगळं माहिती भरून झाल्यानंतर मग
आपल्याला तो फॉर्म सबमिट करायचा आहे. आपण तो फॉर्म आपल्या लॉगिनमधून सबमिट केला की आपल्याला वरती एक मेसेज दिसेल की तुमचा फॉर्म अमुक अमुक स्क्रुटिनी सेंटरवरती गेलेला आहे, सबमिट झालेला आहे. आपण सगळी डॉक्युमेंट त्या फॉर्ममध्ये अपलोड केलेली असणार आहेत आणि सबमिट बटन झाल्यानंतर आपला फॉर्म जो आहे तो स्क्रुटिनी सेंटरवरती गेला आहे. आता स्क्रुटिनी सेंटरकडून येणाऱ्या उत्तराची आपल्याला अपेक्षा आहे. तर जर त्या स्क्रुटिनी सेंटरकडून त्यामध्ये काही करेक्शन्स आढळले, तुमच्या फॉर्ममध्ये जर काही करेक्शन्स आढळले, चुका आढळल्या, तर ते करेक्शन तुम्हाला सांगितले जातील. म्हणजे तोंडी नाही किंवा ओरली किंवा फोनवरती नाही, तर तुम्हाला हे करेक्शन तुमच्या लॉगिनमध्ये दिसणार आहेत. कारण काय, हे जे स्क्रुटिनी सेंटर आहे हे त्यांच्या लॉगिनमध्ये तुमचे करेक्शन्स करणार आहे, करेक्शन सजेस्ट करणार आहे, काय काय चुका झाल्यात ते सांगणार आहे. तसं ऑप्शन तिथं असणार आहे स्क्रुटिनी सेंटरसाठी. मग काय चुका झाल्यात ते तुम्हाला एकदा का त्या स्क्रुटिनी सेंटरवरून फॉर्म रिव्हर्ट बॅक केला की तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये कळणार आहे की अरे आपला हा फॉर्म राहिला आहे किंवा ही गोष्ट टाकायची राहिली किंवा हे डॉक्युमेंट चुकीचं अपलोड झालं आहे वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी असतील ते. म्हणून आपण सगळ्यांनी स्क्रुटिनी सेंटरकडून जोपर्यंत आपला व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन होत नाही, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं कन्फर्मेशन येत नाही, तोपर्यंत आपण गप्प बसायचं नाही. तोपर्यंत आपण काळजीपूर्वक सतत लॉग इन करून बघत राहायचं. आणि हे जेव्हा आपल्याला स्क्रुटिनी सेंटरकडून काही क्युरी काढली जाईल किंवा काही एरर निघेल, तर त्यावेळेला आपल्याला मेसेज येणार आहे की स्क्रुटिनी सेंटरकडून अशी अशी क्युरी आहे, तुम्ही लॉग इन करून बघा. मग आपण आपल्या लॉगिनमध्ये जायचं आहे आणि आपल्या लॉगिनमध्ये बघायचं आहे की काय करेक्शन स्क्रुटिनी सेंटरनं सजेस्ट केली, त्याची आपल्याला फुलफिलमेंट करायची आहे, त्याचे आपल्याला करेक्शन्स करायचे आहेत आणि परत तो फॉर्म स्क्रुटिनी सेंटरला आपण पाठवायचा आहे. स्क्रुटिनी सेंटरनं काय एकदा फॉर्म तो परत एकदा व्हेरीफाय करेल, सगळं बरोबर असेल तर तो फॉर्म ओके असेल. आणखी करेक्शन्स असतील तर तुम्हाला परत तो फॉर्म सबमिट केला जाईल स्क्रुटिनी सेंटरकडून, तुमच्याकडे रिव्हर्ट बॅक केला जाईल आणि मग पुन्हा आणखी तो फॉर्म तुम्हाला करेक्शन्स करून स्क्रुटिनी सेंटरला सबमिट करायचं आहे. जोपर्यंत ही प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत ही सबमिशन आणि रिव्हर्ट बॅक हे प्रोसेस सुरू राहील. याच्यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. एकदा का तुमचा फॉर्म सबमिट झाला मग काही प्रॉब्लेम नाही. डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होत असताना जर त्यामध्ये काही एरर नाही आढळला, स्क्रुटिनी सेंटरला जर सगळं काही व्यवस्थित दिसलं, तर स्क्रुटिनी सेंटर काय करेल, तुमचा फॉर्म व्हेरीफाय करेल, कन्फर्म करेल आणि तो सबमिट म्हणून तुम्हाला त्याचे ॲक्नॉलेजमेंट मिळेल किंवा तुम्हाला त्याची रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट मिळेल. ऑनलाईन तुमच्या लॉगिनमध्ये दिसेल की आपला फॉर्म व्यवस्थितपणे सबमिट झाला आहे. इथं मेन्शन केलं आहे की कॅन्डिडेटनं तो जो काही एडिट केलेला रिव्हर्टेड ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ह्यात मुदतीच्या आतच परत पाठवायचा आहे. ही जी मुदत दिलेली आहे ही मुदत फार महत्त्वाची. कुठली मुदत आहे ही? 9/12 ते 15/12, म्हणजेच ही वरती दिलेली मुदत बघा. 15/12 म्हणजे वरचं फॉर्म भरण्याची मुदत. याचा अर्थ तुम्ही ही 16 तारखेची वाट बघायची नाही, 15 तारखेपर्यंतच तुम्हाला हे रिव्हर्ट बॅक करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल इथेही स्टार मारला आहे, ह्या स्टारचा मिनिंग काय? तर ही प्रोसेस जी आहे रजिस्ट्रेशनची, तर ही पुढे चालूच राहणार आहे. हे रजिस्ट्रेशन थांबणार नाही आहे. मात्र जे कॅन्डिडेट ह्या ठरलेल्या मुदतीमध्ये रजिस्ट्रेशन करू शकणार नाहीत त्यांना कॅप प्रोसेसमध्ये भाग घेता येणार नाही. कॅपमध्ये काय, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस जे आहे DTEचं स्टेट CET सेलमार्फत घेतलं जाणार, त्यामध्ये आपल्याला भाग घेता येणार नाही. मग आपण फक्त इन्स्टिट्यूट लेवल कोटा किंवा मॅनेजमेंट कोटामधूनच अप्लाय करू शकतो. त्यामुळं सगळ्या लोकांनी ह्या मुदतीच्या आतच आपली प्रोसेस करणं गरजेचं आहे. हे जरी रजिस्ट्रेशन सुरू राहिलं 16 तारखेच्या नंतर, हे पाहिजे दिलं आहे खाली की 14 जानेवारीपर्यंत हे रजिस्ट्रेशन सुरू राहू शकतं, 14 जानेवारीपर्यंत 5 वाजेपर्यंत. मात्र ह्या कॅन्डिडेटला जे आहे ते कॅप प्रोसेसमध्ये भाग घेता येणार नाही. इथं बघा मेन्शन केलं आहे की ॲप्लिकेशन रजिस्टर 15 डिसेंबर शाल बी कन्सिडर्ड ओनली फॉर नॉन कॅप सीट्स, म्हणजे नॉन कॅप सीट्समध्ये जातील. कॅपच्या सीटमधून यांना ॲडमिशन मिळणार नाही. लक्षात. हा झाला एक भाग आत्ताचा. ह्यानंतर आपल्याला मेरिट लिस्ट लागेल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला काय येतं, स्टेट मेरिट लिस्टमध्ये आपला रँक येतो, रँक नंबर कळतो की आपला स्टेटमध्ये कितवा रँक आहे, युनिव्हर्सिटीमध्ये कितवा रँक आहे, तर ती असते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आणि ही आहे 18 डिसेंबरला डिस्प्ले होईल. जर त्यामध्ये काही ग्रीव्हन्सेस असतील, जर त्यामध्ये आपल्याला काही चुका वाटल्या, आपण चेक करायचं आपल्या लॉगिनमध्ये जाऊन, हे सगळं चेक करणं गरजेचं आहे. इथं बघा मेन्शन केलं आहे की आपल्याला जर काही करेक्शन्स वाटले तर आपण आपल्या लॉगिनमधून ते करेक्शन्स मेन्शन करायचे आहेत की मला हे करेक्शन्स वाटत आहेत. हे आपल्या लॉगिनमधून आपल्याला करायचे 19 आणि 20 डिसेंबर ह्या 2 दिवसामध्ये. आणि त्यानंतर मग तुम्हाला जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, तर तीसुद्धा तुम्हाला इथे करता येतील. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर समजा तुमचं एखादं डॉक्युमेंट अपलोड करायचं बाकी असेल
फॉर एक्झाम्पल एखाद्याच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल किंवा कास्ट सर्टिफिकेट नसेल आणि ते जर ह्या आत्ताच्या काळापर्यंत आलं असेल, बघा आपलं डॉक्युमेंट अपलोड कधीपर्यंत करायची होती, 15 डिसेंबरपर्यंत करायची होती. पण त्यावेळेला जर आपल्याकडे एखादं डॉक्युमेंट आलं नसेल तर आपण ते डॉक्युमेंट ह्या 20 तारखेपर्यंत सबमिट करू शकतो. म्हणजे ह्या 2 दिवसामध्ये 19 आणि 20 ह्या 2 दिवसामध्ये हे डॉक्युमेंट आपण सबमिट करू शकतो. इथं स्पेसिफाय केलं बघा. आणि मग त्यानंतर 22 डिसेंबरला तुमची लागेल फायनल मेरिट लिस्ट. म्हणजे जे काही करेक्शन्स तुम्ही सुचवले होते त्यानुसार फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे 22 तारखेला. आणि त्याच वेळेला सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल त्याच दिवशी. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर कुठल्या कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन किती आहे जागांचं, किती जागा अवेलेबल आहेत ह्याची जी काही माहिती आहे, ह्याची जर काही पोझिशन आहे ते म्हणजे सीट मॅट्रिक्स असतं. वॅकन्सी पोझिशन म्हणू आपण त्याला किंवा कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन म्हणू, तर ते आपल्याला इथे कळेल. त्यानंतर आपल्याला भरायचा असतो ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाची दुसरा टप्पा म्हणू आपण. तर ऑप्शन फॉर्म कसा भरावा या संदर्भातचा आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो आपण अवश्यपणे बघावा. तो व्हिडिओ मागच्या वर्षीचा आहे पण प्रोसेस एक्झॅक्टली सेम आहे. फक्त वेब ॲड्रेसमध्ये जिथं तुम्हाला 2019 दिसते तिथं तुम्हाला 2020 टाकायचं आहे, बाकी सगळी प्रोसेस सेम असणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, तुम्ही तो बघून घ्या. बरं, तर ऑनलाईन ऑप्शन फॉर्म जो आहे आपल्याला 23 आणि 25 या 3 दिवसामध्ये भरायचा आहे. 23, 24, 25 या 3 दिवसामध्ये आपण ऑप्शन फॉर्म भरला पाहिजे. त्यानंतर आपल्याला प्रोव्हिजनल अलॉटमेंट म्हणजे अलॉटमेंट कळणार आहे कॅप राऊंड 1चं, ते कळेल 28 तारखेला. त्यानंतर आपल्याला आपल्या लॉग इनमधून सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे. ही पण महत्त्वाची गोष्ट आहे. ॲक्च्युली हे जे सगळे टप्पे आहेत, हे प्रत्येक टप्पा आहे हा महत्त्वाचा आहे. कारण काय, यातलं आपण कुठलंही जर केलं नाही तर आपण या सिस्टीमच्या बाहेर जाऊ शकतो, प्रोसेसच्या बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. यामध्ये मेनली आपण काय करणं गरजेचं आहे की आपल्याला अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला जेव्हा कळेल आपल्या लॉग इनमध्ये की आपल्याला अमुक कॉलेज मिळालं आहे, आपल्याला अमुक कॉलेज लागले, त्यावेळेला आपण काय चेक केलं पाहिजे, कॅन्डिडेट शॅल सेल्फ व्हेरीफाय द सीट अलॉटमेंट. आपल्याला कुठलं सीट मिळालं आहे ते बरोबर आहे का ते आपण तिथं चेक करायचं आहे. त्या ठिकाणी मग डिक्लेरेशन फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट करायचा आहे. आणि जर त्यामध्ये काही करेक्शन्स नसतील तर आपण ते ॲक्सेप्ट करायचं आहे की हे सगळं बरोबर आहे म्हणून. मात्र जर त्यामध्ये काही करेक्शन्स असतील तर मात्र आपण आपल्या लॉग इनमधून ते मेन्शन करणं गरजेचं आहे. ग्रीव्हन्स म्हणून मेन्शन करायचं आहे. आपल्याला तो आपल्या लॉग इनमधून सांगायचं की याच्यामध्ये काही करेक्शन्स आहेत. आपल्याला जर पहिलं कॉलेज लागलं असेल, पहिलं म्हणजे काय, आपल्या प्रेफरन्स फॉर्ममधलं 1 नंबरचं जर कॉलेज लागलं असेल तर ते सीट ॲटोमॅटिकली आपल्याला घ्यावं लागेल, म्हणजे ते ॲटो फ्रीज होईल. ॲटो फ्रीज ते सीट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या लॉग इनमधून जे काही फीस असेल 1000 रुपयांची फीस, तर ती फीस आपल्याला ऑनलाईन भरायची आहे. आणि ही फीस नॉन रिफंडेबल असेल, सीट ॲक्सेप्टन्स फी याला म्हणू. मागच्या वर्षी आपल्याला ARCला जायला लागायचं, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत त्या ठिकाणी जायला लागायचं ही सीट ॲक्सेप्टन्ससाठी. आता हे तिथं कुठं जायची गरज नाही. आपल्याला फक्त आपल्या लॉग इनमधून एक ऑप्शन निवडायचं आहे, फ्रीज किंवा नॉन फ्रीज, ते सांगतो. तर इथं जर समजा पहिल्या नंबरचं ऑप्शन असेल, ॲटो फ्रीज झालं असेल, तर आपल्याला ती सीट काय करायची, ॲक्सेप्ट करायची आहे, पेमेंट करायचं आहे ऑनलाईन मोडमध्ये. त्यानंतर जर समजा ॲटो फ्रीज झालेली नसेल, पहिला ऑप्शन लागला नसेल, तर आपला दुसरा किंवा तिसरा, पहिला सोडून कुठलाही जर ऑप्शन लागला असेल तर आपण तिथं बघायचं आहे की आपल्याला हे कॉलेज चालणार आहे का. सीट ॲक्सेप्टमध्ये कंपल्सरी करायचं आहे बरं का. तुम्हाला जरी ते कॉलेज नको असेल, लागलेलं कॉलेज, तरीसुद्धा आपण त्या ठिकाणी बेटरमेंटसाठी जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी आपण नॉन फ्रीज म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला लागलेलं कॉलेज जर हवं असेल, घ्यायचं असेल, फिक्स करायचं असेल तर फ्रीज सिलेक्ट करायचं आहे, फ्रीज हे ऑप्शन सिलेक्ट करायचे. आणि नको असेल तर नॉन फ्रीज हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे काय होईल, नॉन फ्रीज ऑप्शन किंवा फ्रीज ऑप्शन सिलेक्ट कराल आणि सीट ॲक्सेप्टन्स फी पे कराल आपल्या लॉग इनमधून. मग तुमचा जर तुम्ही फ्रीज केला असेल तर तुम्ही डायरेक्टली इन्स्टिट्यूटला जाऊ शकताय. जर नॉन फ्रीज केला असेल तर तुम्ही सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म परत भरू शकताय. ठीक आहे. आता यावर्षी 2च राऊंड आहेत आणि दुसरा राऊंड हा लास्ट राऊंड आहे. त्यामुळे मागच्या वर्षीसारखं यावर्षी आपल्याला फार काळजी घ्यावी लागणार आहे. मॅक्सिमम सीट ज्या आहेत त्या पहिल्या राऊंडमध्ये ॲक्सेप्ट केल्या जातील किंवा बुक होतील आणि सेकंड राऊंडसाठी कमी सीट्स अवेलेबल राहतील कम्पॅरेटिव्हली, असा माझा अंदाज आहे. त्यामुळं आपण सुद्धा व्यवस्थितपणे ऑप्शन फॉर्म भरावा. मेनली ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घेणं गरजेचं आहे, आपण बऱ्याच वेळा जे कम्प्युटरसाठी डिमांड करतो आहे, पण आपल्या डोक्यामध्ये आपण कायम ठेवावं की जर समजा आपल्याला हवी ती ब्रँच नाही मिळाली तर दुसरी कुठली ब्रँच चालेल. कारण हे जर नाही केलं तर तुम्हाला अलॉटमेंटच होणार नाही, असंही होऊ शकतं. त्यामुळे आपण
पहिला प्रेफरन्सला तुम्हाला हवी असलेली कम्प्युटरसारखी ब्रँच ठेवू शकता, 2 नंबरला आणखी दुसरी कुठली ब्रँच चालते, 3 नंबरला आपली कुठली ब्रँच चालते, आपला स्कोअर किती आहे, PCMचं पर्सेंटाईल किती आहे त्यानुसार आपण प्रेफरन्सेस देणं गरजेचं आहे. मिनिमम 1 ते मॅक्सिमम 300 जे ऑप्शन्स आहेत, प्रेफरन्स आहेत ते आपण देऊ शकतो. तुम्हाला 300 कॉलेज टाकायचे का, 300 कॉलेज नाही, 300 प्रेफरन्सेस टाकू शकतो. एका कॉलेजचे प्रेफरन्सेस 4, 5, 8 पण असू शकतात. ओके, एका ब्रँचला 2 ते 3 प्रेफरन्सेस असू शकतात. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, TFWS एकाच ब्रँचचे. अशा पद्धतीनं ते ऑप्शन फॉर्मच्या व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि त्यानंतर मग आपल्याला जायचं आहे इन्स्टिट्यूटला. हे कधी जायचं आहे, जर तुम्ही फ्रीज केलेलं असेल किंवा ॲटो फ्रीज झालेला असेल आणि तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स केलेला आहे, त्या केसमध्ये तुम्हाला 29 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये त्या इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायचं आहे. ह्याच कालावधीमध्ये इन्स्टिट्यूटला आपण रिपोर्ट करणं गरजेचं आहे. ह्या डेट्स ज्या आहेत त्या थोड्याफार कधी चेंज होतात, त्यामुळे ह्या डेट्स वरती लक्ष ठेवायचं. अपडेटेड नोटिफिकेशन तुम्हाला वेबसाईटला बघायला मिळतं, जिथं तुम्ही रजिस्टर करता त्या ठिकाणी. तर तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला गेल्यानंतर डॉक्युमेंट सगळे सबमिट करायला लागतात, तिथं पेमेंट करायला लागतं फीसचं, आणि मग तुमचं ॲडमिशन कन्फर्म होतं. तुम्हाला त्याची रिसिप्ट मिळते. त्यानंतर कॅप राऊंड 2साठी सीट ज्या आहेत त्या सीट डिस्प्ले होतात, सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होतं, ते होणार आहे 1 जानेवारीला. त्यानंतर ऑनलाईन ऑप्शन फॉर्म जो आहे तो सेकंड राऊंडचा भरायचा आहे 2 आणि 4 या 3 दिवसामध्ये. त्यानंतर त्याचं अलॉटमेंट जे आहे ते 6 तारखेला डिस्प्ले होईल. 7 आणि 9 ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे. आपल्या लॉग इनमधून मिळालेले जे कॉलेज आहे ते जर फर्स्ट टाईम लागला असेल, मिळालेलं कॉलेज फर्स्ट टाईम लागला असेल, म्हणजेच पहिल्या राऊंडला आपल्याला काही भेटलं नसेल, तर आपण आपल्या लॉग इनमध्ये जाऊन सीट ॲक्सेप्टन्स करणं गरजेचं आहे. म्हणजेच ती पेमेंट जे ऑनलाईन पेमेंट ते करणं गरजेचं आहे. आधी जर केलं असेल तर परत पेमेंट करायची गरज नसते. पहिल्या राऊंडला काही ते लागले त्यानंतर तुम्ही पेमेंट केलं असेल तर परत दुसऱ्या राऊंडला पुन्हा आणखी ते सीट ॲक्सेप्टन्सचं पेमेंट तुमच्या लॉग इनमधून करण्याची गरज नाही. मात्र पहिल्या राऊंडला जर तुम्हाला ॲडमिशन कुठं अलॉट झालं नसेल, सेकंड राऊंडला फर्स्ट टाईम जर तुम्हाला अलॉट झाला असेल कॉलेज एखादं, तर मात्र तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स करणं गरजेचं आहे. आणि हा सेकंड राऊंड हा लास्टचा राऊंड आहे. काउन्सिलिंग राऊंड हा प्रकार नसतो. ॲडिशनल राऊंड फक्त गव्हर्नमेंट कॉलेजसाठी असू शकतो, त्यामुळं त्याच्या भरवशावर अजिबात राहू नका. तुम्हाला सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेज हे कन्फर्म आहे, फिक्स आहे, फायनल आहे. गव्हर्नमेंट कॉलेजसाठी जे ॲडिशनल राऊंड होतात त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता इथे ॲडमिशन घेऊनसुद्धा. त्यामुळं काउन्सिलिंग राऊंडची वेगळ्या वाट बघू नका. फक्त इन्स्टिट्यूट लेवलचे म्हणजेच मॅनेजमेंट कोट्याचे जे काही जागा असतात त्या कॉलेजकडून भरल्या जातात, त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी या व्यतिरिक्त प्रयत्न करू शकतात, पण त्या ठिकाणी फी सवलत तुम्हाला मिळत नसते. ठीक आहे. तर ह्या 7 ते 9मध्ये तुम्हाला हे सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे आणि त्यानंतर मग 7 ते 9 ह्या दरम्यानच त्या इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायचं आहे. जे कॉलेज तुम्हाला लागलं असेल त्या कॉलेजला तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. आता एक गोष्ट यामध्ये आणखी महत्त्वाची इथं सांगितली बघा, की जर समजा तुम्हाला पहिल्या राऊंडला एखादं कॉलेज लागलं असेल आणि सेकंड राऊंडला तुम्हाला त्याच्यावरचं किंवा दुसरं एखादं कॉलेज लागलं, सेकंड राऊंडमध्ये तुम्ही जसं ऑप्शन फॉर्म भरला त्यानुसार तुम्हाला जे कॉलेज लागलं असेल तर ते फायनल राहतं. समजा फर्स्ट राऊंडमधलं एखादं कॉलेज लागलं तुम्हाला आणि सेकंड राऊंडमध्ये दुसरं कुठलंही कॉलेज लागलं नाही, तर याचा अर्थ तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज हे फायनल राहतं, फिक्स राहतं, ते कुठे जात नाही. मात्र जर सेकंड राऊंडला तुम्हाला नवीन कॉलेज लागलं तर पहिल्या राऊंडचं मिळालेलं कॉलेज हे ॲटोमॅटिक कॅन्सल होतं आणि तुम्हाला जरी वाटलं की आता परत मला पहिल्या कॉलेजला जायचं आहे तर तशी सोय नाही. ओके. यानंतर 9 तारखेपर्यंत तुम्ही सेकंड राऊंडचे ॲडमिशन्स घ्याल. हे बघा, हे वॅकंट सीट जे म्हटलं आहे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी किंवा गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूटसाठी, तर हा ॲडिशनल राऊंड असू शकतो आणि ह्याच्यासाठीचं जे काही डिटेल्स आहेत ह्या 10 ते 14 जानेवारीच्या दरम्यान होऊ शकतात. मात्र मी तुम्हाला सांगितलं हे डिपेंड करतं. आणि मग सगळे जे काही आपले क्लासेस वगैरे आहेत, कॉलेज आहे ते 4 तारखेपासून सुरू होणं अपेक्षित आहे. कमेन्समेंट सुरुवातीला तर ऑनलाईनच लेक्चर होतील असं दिसतं आहे. आणि कट ऑफ डेट जी आहे ती 14 जानेवारी आहे. कट ऑफ डेट म्हणजे काय असतं, तर सगळ्या प्रकारचे ॲडमिशन घेण्याची लास्ट डेट, ॲडमिशन घेण्याची आणि ॲडमिशन कॅन्सल करण्याची लास्ट डेट जी आहे ती 14 जानेवारी आहे. ह्याच्यानंतर कोणीही ॲडमिशन घेऊ शकत नाही आणि कॅन्सल करू शकत नाही. जर कॅन्सल केलं तर त्याला फीस परत मिळत नाही. याचा अर्थ ह्या तारखेच्या आतच आपण जर काय कॅन्सलेशन केले तर आपल्याला नियमानुसार जे काही थोडेफार पैसे कट करून बाकीची फीस जी आहे ती परत मिळत असते. तर आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत
त्या मी थोडक्यात सांगतो. त्या म्हणजे आपल्याकडे बऱ्याच वेळा काही पावत्या असतात, तर कुठल्या पावत्या अलाव असणार आहेत आपल्याकडे. तर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर एखाद्या कॅन्डिडेटकडे नसेल तर त्याची पावती चालेल, नॉन क्रिमी लेअर नसेल तर त्याची पावती चालेल, आणि EWSचं जे सर्टिफिकेट आहे त्याची पण पावती चालेल. EWSचं जे सर्टिफिकेट आहे ते महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचंच असावं हे असं यामध्ये मेन्शन केलेलं आहे. स्टेट गव्हर्नमेंटचंच असावं. जर तुम्ही सेंट्रलचं EWSचं सर्टिफिकेट काढलं असेल तर ते चालणार नाही असं मेन्शन केलेलं आहे, असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्र स्टेटचं जे काही EWS सर्टिफिकेट आहे तर ते काढून घ्यावं. आपलं जे काही ब्राउशर आहे ब्राउशरमध्ये ते मेन्शन केलेलं आहे, आणि इथं पण ते सांगितलेलं आहे EWS सर्टिफिकेट जे आहे ते महाराष्ट्र स्टेटचं असावं. मात्र ह्या ज्या 3 गोष्टी मी सांगितल्या की व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट किंवा EWS सर्टिफिकेट ह्यांच्या पावत्या चालणार आहेत, पण त्या किती दिवस? फक्त पहिल्या राऊंडचं अलॉटमेंट होईपर्यंत. आता वरती तुम्ही बघा डिस्प्लेमध्ये, पहिल्या राऊंडचं अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा इन्स्टिट्यूटला जायचं आहे तर त्यावेळेला तुमच्याकडे ते सर्टिफिकेट पाहिजे, आणि जर तेव्हा ते सर्टिफिकेट ओरिजिनलमध्ये आलं नसेल तुमच्याकडे तर ते झालेलं अलॉटमेंट तुमचं ॲटोमॅटिक कॅन्सल होणार आहे. ज्या लोकांना अशी गॅरंटी आहे की आपल्याकडे ते डॉक्युमेंट त्या तारखेपर्यंत मिळू शकत नाही, ते तारीख सांगतो मी तुम्हाला. हे पहा, 29 डिसेंबरपर्यंत जर ते डॉक्युमेंट आपल्याकडे मिळणार असेल तरच आपण त्याची पावती दाखवावी, आणि जर 29पर्यंत ते डॉक्युमेंट मिळण्याची शक्यता नसेल तर आपण त्या ठिकाणी ती पावती जमा करू नये असं माझं मत आहे. कारण काय, झालेलं अलॉटमेंट तुमचं कॅन्सल होणार आहे त्या कॅटेगरीमधून. ओके. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे पहा, सीट ॲक्सेप्टन्स फी जी आहे 1000 रुपये असेल हे सांगितलेलं आहे. म्हणजेच अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला 1000 रुपयांचं ऑनलाईन पेमेंट करायला लागणार आहे. आणखी काही महत्त्वाचे मुद्दे विचारले जातात त्यामध्ये 2 गोष्टी. जर आपल्या नावामध्ये काही करेक्शन असेल तर नोटरीकडून साधं ॲफिडेविट करून घ्यायचं की नावामध्ये जे काही करेक्शन्स आहेत ते आपल्याकडे पेपर ठेवायचा, आणि तो डॉक्युमेंट आपण अपलोड करायचा योग्य त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी नावामध्ये करेक्शन असेल त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट, आपण CETचा फॉर्म कुठल्याही कॅटेगरीमधून भरला असेल आणि आपल्याला ती कॅटेगरी चेंज करायची असेल आता तर ती चेंज करता येते. ओके. त्यामुळे आता जी माहिती भराल ती माहिती आपली फायनल आणि व्यवस्थितपणे असणं गरजेचं आहे. जर कॅटेगरीमधून आपण CETचा फॉर्म भरला असेल आणि आता ओपन कॅन्डिडेट जर आपण कन्सिडर करत असू तर त्या ठिकाणी हे जे फीस आहे, फीसमध्ये जे 200 रुपयांचा फरक आहे तो आपल्याला ऑनलाईन पे करायला लागणार आहे. ठीक आहे. तर ह्या ॲडमिशन प्रोसेस रिलेटेड आणखी पुढील जे काही गोष्टी असतील त्याचे अचूक माहिती आपणापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करायला विसरू नका, कारण नोटिफिकेशन जे आहेत ते तुम्हाला येत राहतील. शिवाय आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलवरती येणारे नोटिफिकेशन्स डायरेक्टली असतात. तुम्ही इथं ऑफिशियल वेबसाईटवरती पण ते बघू शकतात. मात्र आपल्या व्हिडिओजमधून तुम्हाला नक्कीच चांगली माहिती मिळेल. आणि हो, PVPITचा जो लाईव्ह सेशन आहे तो बघायला विसरू नका. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.